नमस्कार. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात केवळ स्वतःसाठी जगत नाहीत, त्या समाजासाठी जगतात. त्यांचे प्रत्येक पाऊल कर्तव्याच्या दिशेने पडते, प्रत्येक शब्द विद्यार्थ्याच्या भविष्याला आकार देतो आणि प्रत्येक दिवस ज्ञानाच्या यज्ञात अर्पण होतो. आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास अनुभवणार आहोत. साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि प्रेम या 4 मूल्यांचा सुंदर संगम असलेल्या आदरणीय सौ भारती अशोक वाने मॅडम यांचा शैक्षणिक प्रवास म्हणजे तब्बल 33 वर्ष 7 महिने 11 दिवस. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या ह्या आदर्श शिक्षिका. ज्ञानदीप तेवत ठेवला, संस्काराचा सुवास दिला, स्वतः झिंजून आयुष्यभर विद्यार्थ्यांना प्रकाश दिला. सौ भारती वाने मॅडम यांचा जन्म एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. आई वडिलांनी प्रामाणिकपणा, कष्ट, माणुसकी आणि शिक्षणाचे महत्त्व शिकवले. लहानपणापासूनच अभ्यासाची आवड, शिस्तप्रिय स्वभाव आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसून येते. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून D.Ed.ची पदवी संपादन केली. त्यांच्यासाठी शिक्षकी पेशा हा केवळ नोकरी नव्हती, तर तो एक समाजसेवेचा मार्ग होता. प्रत्येक मुलांमध्ये एक उज्ज्वल भविष्य दडलेलं असते, या विश्वासाने त्यांनी शिक्षण क्षेत्राची वाट निवडली. 4 जून 1990 रोजी त्यांचा विवाह श्री अशोक रामभाऊ वाने यांच्याशी झाला. संसाराची जबाबदारी स्वीकारताना श्री वाने सरांची त्यांना खंबीर साथ लाभली. पुढे मुलगा गौरव आणि मुलगी माधुरी यांच्या रूपाने त्यांचे कुटुंब पूर्ण झाले. घर, संसार, मुलांचे संगोपन आणि नोकरीमध्ये पुढे येणाऱ्या जबाबदाऱ्या या सर्वांचा सुंदर समतोल त्यांनी आयुष्यभर टाकला. प्रेमळ आई, समंजस पत्नी आणि कर्तव्यदक्ष शिक्षिका, तिन्ही भूमिका त्यांनी समर्थपणे निभावल्या. 20 ऑक्टोबर 1992 हा दिवस त्यांच्या आयुष्यातील एक नवा अध्याय घेऊन आला. त्याच दिवशी त्या शिक्षक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यांची पहिली नियुक्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुटाळा बुद्रुक. पहिला दिवस, नवीन शाळा, नवीन विद्यार्थी, मनात अपार उत्साह. खडू आणि फळा हातात, स्वप्नांची होती साथ. ज्ञानदानाच्या पवित्र वाटेवर सुरू झाला जीवन प्रवास. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुटाळा खुर्द, त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माकता. या शाळेत तर त्यांची तब्बल 23 वर्षाचा अविस्मरणीय काल गेला. ही केवळ बदली नव्हती, तर हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देण्याची वर्ष होती. अभ्यासात मागे असलेला विद्यार्थी असो किंवा गुणवंत विद्यार्थी, त्यांनी प्रत्येकाला माया दिली. रागवल्या, पण त्या रागामध्येही माया होती. जीवनाचा प्रवास नेहमी सरळच नसतो. सन 1915 मध्ये आयुष्यात एक अत्यंत कठीण प्रसंग आला. संपूर्ण कुटुंबासाठी हा धक्कादायक क्षण. एका बाजूला आजारपण, दुसऱ्या बाजूला संसार, तर तिसऱ्या बाजूला शाळा. पण त्यांनी तक्रार केली नाही, कर्तव्यापासून मागे हटल्या नाहीत. हसत मुखाने प्रत्येक संकटाशी सामना केला. त्यात त्यांना खंबीर साथ लाभली, ती त्यांच्या कुटुंबाशी. मैत्रीण म्हणून, बहीण म्हणून कल्पना दिनेश वानखडे यांची, तसेच त्यांचे सहकारी, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांची. एक शिक्षक कधीच निवृत्त होत नाही, कारण त्याने दिलेले ज्ञान, त्याने रुजवलेले संस्कार आणि घडवलेली माणसं हीच त्याची ओळख असते. आजचा दिवस सेवेचा शेवटचा नाही, तर एक नव्या आयुष्याची सुरुवात आहे. उद्या शाळेची घंटा वाजेल, वर्ग भरतील, विद्यार्थी येतील, पण त्या वर्गामध्ये एक प्रेमळ आवाज मात्र कायम आठवणीत राहील. मुलांनो, लक्ष द्या.
तो आवाज, ती माया, ते हसरे व्यक्तिमत्व विद्यार्थ्याच्या मनातून कधीच जाणार नाही. आपल्या ज्ञानदानाच्या या पवित्र सेवेला मनपूर्वक सलाम.